कर्नाटकातील हिजाब प्रकरणाने सगळ्यात मोठं काम काय केलं असेल तर जो काही तथाकथित सेक्युलर बुरखा होता आपल्याकडचा तो टरटरा फाडून टाकला. तो वारंवार फाटतच आलेला आहे, ती गोष्ट वेगळी. पण आता परत एकदा त्याचा एक पुरावा समोर आला. किती आश्चर्याची गोष्ट आहे की ही एक धार्मिक कट्टरतेची ही खूण आहे आणि हा जो पेहराव आहे ह्याच्या समर्थनार्थ म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही आम्हाला हिजाब घालू द्या, बुरखा घालू द्या असं त्या प्रत्यक्ष महिलेनं मुलीनं म्हणणं वेगळी गोष्ट. पण त्याचे समर्थन करणारे असं म्हणतात की प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला पेहरावाचं स्वातंत्र्य. कशाच्या पेहरावाचं? तर बुरख्याचं आणि हिजाबचं. म्हणजे एखाद्या कैद्यानं मला तुम्ही बेडी का घालू देत नाहीत असं म्हणून जसं काही, आणि बेडी घालणं हे कैद्याचं स्वातंत्र्य आहे अशा नावाखाली त्यांचे बोलणं झालं. म्हणजे ह्याच्यातला जो बुरखा फाटला आम्ही असा शब्द का वापरतो आहोत की आत्ताच नुकतंच केरळमधल्या सबरीमलई प्रकरणामध्ये जेव्हा महिलांना त्यात प्रवेश नाही, कारण की ती काय म्हणता येईल त्यांना की बाबा जे संन्यासी आहेत त्यांची देवता आहे किंवा स्त्रियांचं त्याला स्पर्श वर्ज्य आहे असं ती समजूते, खरी खोटी काही का असे ना. त्याच्यावरती सगळ्यांनी असा गदारोळ केला होता की किती मोठा स्त्रियांवरती अन्याय होतो. न्यायालयात त्याच्यामध्ये त्याचा हस्तक्षेप झाला आणि आता स्त्रियांना परवानगी भेटली. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा कितीतरी स्त्रिया आपणहून त्या ठिकाणी जाणं टाळतात. त्याचं कारण असं आहे की आमच्या धार्मिक ह्याच्यामध्ये ती अशी एक विशिष्ट समजूत आहे. आता हे सगळं असताना जे कोणी असे तथाकथित लढत होते की तुमच्या धार्मिक समजुतीवरती हल्ला करण्यासाठी सगळे तुटून पडलेले आणि ते आपलं कसं परम कर्तव्य आहे आणि वारंवार हे झालेलं आहे. सती प्रथा असो किंवा तुम्ही सगळ्या घुंगट जो विषय आता प्रियंका वाड्रा यांच्या भाषणातच आलेला होता, ह्याच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा आवाज उठवला गेला तेव्हा असं कोणी म्हणलेलं नाही की हा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे म्हणून. सगळ्यांनी जे काही काळा अनुरूप बदल करायला पाहिजे, जी काही टीका होते ती स्वीकारली आणि त्याच्यातून आवश्यक असे बदल या समाजाने, बहुतांश हिंदू समाजाने जो उदारमतवादी त्यांना करून घेतले. ह्याच्या नेमकं उलट आता इस्लाममध्ये अशा पद्धतीचे बदल करायची जेव्हा वेळ येते आणि त्याचा सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे हिजाब. आत्ता म्हणजे डिसेंबरपर्यंत सुद्धा ह्या कोणी मुली तिथं हिजाब घालून बुरखा घालून जात नव्हत्या. तिथला जो काही ड्रेस कोड आहे तो सर्रास सगळीकडे पाळला जातो. आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश शाळांमध्ये जो काही तुमचे शाळेचा जो काही ड्रेस असेल, जो युनिफॉर्म असेल, गणवेश असेल, फक्त इथंच नाही विविध ठिकाणी सुद्धा काही गणवेश ठेवलेले असतात त्यांनी नियमाप्रमाणे, आणि त्याच्याबद्दल काही कोणी फारशी तक्रार केलेली आढळून येत नाही. हिजाब किंवा बुरख्याला कर्नाटकामध्ये बंदी घातलेली नाही. त्या शैक्षणिक संकुलाच्या परिसरामध्ये तुम्ही या जर विद्यार्थी असाल तर, समजा एखादी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये दुसरी एखादी मुस्लिम महिला आली आणि तिनं बुरखा घातलेला असेल, हिजाब घातला असेल, याच्याबद्दल कोणी काहीही म्हटलेलं नाही. तिथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात ही गोष्ट आलेली समोर. म्हणजे तुम्ही हा फरक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती चर्चा करत असताना सगळे तथाकथित पुरोगामी, डावे, समाजवादी, लिब्रांडू आता अशी भाषा करायला आलेत की हिजाब म्हणजे त्यांचं कसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. एक फरक लक्षात घ्या, आम्ही वारंवार शाहीनबागचं आंदोलन असो किंवा कृषी कायद्यांच्या संदर्भातलं हे असो आंदोलन असो, प्रत्येक वेळी हा मुद्दा मांडलेला आहे की आंदोलन करायचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्हाला तुमचा पेहराव काय असायचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येक गोष्टी स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण तुमचं स्वातंत्र्य तुमचं उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती किंवा दुसऱ्या कुठल्या नियमांना बाधा आणता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणचा रस्ता इतर लोकांच्या जो संचार स्वातंत्र्याचा भाग आहे तो तुम्हाला अडवता येणार नाही, तुमची मागणी किती बरोबर असली तरी. त्याचप्रमाणे तुमच्या धर्माने तुम्हाला हिजाब सांगितलं. खरं तर प्रत्यक्षात तो एक वेगळाच मुद्दा आहे, ती मी पुढे सांगतो तुम्हाला, की तुम्हाला तुमच्या धर्म तुम्ही असं म्हणतात की हिजाब आम्हाला घालायचा आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जाऊ द्या, आणि जर त्या शैक्षणिक संकुलामध्ये विशिष्ट पद्धतीचा गणवेश सांगितलेला असेल तर अशा वेळी तुम्हाला तुमचा अट्टहास बाजूला ठेवावा लागेल. आता जो पुढचा मुद्दा येतो की प्रत्यक्ष कुराणमध्ये कुठं लिहिलेलं आहे हिजाब किंवा बुरखा? आणि ज्या मलाला युसुफजाई जिला नोबेल पुरस्कार भेटलेला आहे, तिनं आता जीनं स्वतः एक काळी ह्या स्वतः बुरख्याच्या विरोधामध्ये ट्विट केलेलं आहे. बुरख्याच्या विरोधामध्ये ती लढली, मुलींच्या शिक्षणासाठी लढली, इस्लामिक मुलींच्या, पाकिस्तानसारख्या कट्टरपंथी देशामध्ये तिच्यावरती हल्ला पाकिस्तानमध्ये झालेला आहे. तिला धमक्या पाकिस्तानमधून भेटलेल्या आहेत आणि ती आता काय ट्विट करते की हिजाबचं स्वातंत्र्य कसं आहे ते.
याच्यातला जो मुद्दा टाइम्स नावावरती चर्चेमध्ये पद्मजा जोशी या पत्रकार महिलेनं उपस्थित केलेला होता की अरे, किंवा राहुल शिवशंकरनी, त्या दोघांनी उपस्थित केलं होतं की ज्या देशाचं तुम्ही देशातून मिळणारा हा पुरस्कार स्वीकारलाय नोबेल, त्या नॉर्वे मध्ये प्रत्यक्ष हिजाबला आणि बुरख्याला बंदी आहे. मग तुम्ही जेव्हा इथे पुरस्कार वापसीचे नाटकं करता तर मग हा नोबेल पुरस्कार वापस का नाही केलाय? सगळे पुरोगामी का नाही म्हणले त्या मलालाला की जर तुझं ह्या संदर्भामध्ये काही भूमिका आहे, जे आता ट्विट केलेलं आहे त्यांनी की हिजाबचं स्वातंत्र्य आहे, मग ज्या देशामध्ये हिजाबला आणि बुरख्याला बंदी आहे त्या ठिकाणचा नोबेल पुरस्कार तुम्ही का स्वीकारला? ह्याच्याबद्दल हे काहीच म्हणत नाहीत. किंवा मग त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केला होता की समजा एखादी हिंदू स्त्री असं म्हणली की मला सती जायचं स्वातंत्र्य आहे, माझं धर्म मला सांगतो की सती जा आणि म्हणून मी सती जाणार आहे, पण आपला कायदा तसं करू देत नाही. तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य संविधानाच्या विशिष्ट चौकटीमध्ये त्याच्यामध्येच उपभोगावं लागतं. किंवा एक हिंदू स्त्री असं म्हणाली की किंवा हिंदू कशाला, कुठली स्त्री असं म्हणाली की मी 17 वर्षाची आणि मला लग्न करायचं, पालकांनी सांगितलं म्हणून नाही, मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मला लग्न करू द्या, असं जमत नाही. किंवा जसं तुम्ही 18 वर्षाची मुलगी, आता ते वय वर्ष 21 केलेलं आहे की आपण मग 16 समजूयात, 16 वर्षाची मुलगी जर म्हणली की मला लग्न करायचं आहे, तिची परवानगी आहे, तिच्या पालकांची परवानगी आहे, तिच्या कुटुंबाची परवानगी आहे, तरीही ते लग्न वैध ठरत नाही. त्याच पद्धतीनं, कारण तुम्ही तेव्हा काय म्हणता, कारण की तिला ते कळण्याची काय क्षमता नाही. मग जर असं असेल तर जी विद्यार्थी आपण गृहीत धरतो 17-18 वर्षाची, जी अजून परिपक्व झालेली कायद्याच्या भाषेमध्ये तुम्ही मानत नाही, ज्याला मतदानाचा अधिकार 18 वर्षाच्या नंतर भेटतो, अशी मुलगी असं कसं म्हणू शकते की माझं स्वातंत्र्य आहे की बाबा मला हिजाब घालू द्या म्हणून? म्हणजे तुम्ही सोयीनं काही वेळा तुम्ही असं म्हणता की त्यांना स्वातंत्र्य, त्यांना अक्कल आहे, ते करू द्या, काही वेळी मात्र म्हणणार की नाही नाही. इस्लामची सगळ्यात मोठी अडचण काय झालेली की जो वारंवार मुद्दा आम्ही समोर करतो आहोत, इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे. बदलत्या काळामध्ये ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्याप्रमाणे हिंदू असो, ख्रिश्चन असो, ज्यू असो, पारसी असो, बुद्ध असो, सगळे बदलत गेले. धर्मामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी म्हणजे काही अंतिम वाक्य नाही, तो एका मर्यादेमध्ये ठेवा. प्रत्यक्ष समाजामध्ये वावरत असताना आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावे लागतील किंवा काही गोष्टी धर्मातल्या कालबाह्य झालेल्या टाकून द्याव्या लागतील. ही काय म्हणता येईल त्याला की ही विकासात्मक अशी दृष्टी बाकीच्या धर्मांनी बाळगली आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या सगळ्या गोष्टी धर्मात सांगितलेल्या, धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या, जुन्या काळामध्ये सांगितलेल्या बाजूला ठेवल्या. पण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा इस्लाममधल्या अशा गोष्टी बाजूला ठेवायला त्याच्यातले तर कट्टर तयार नाहीत, हे आपण समजू शकतो. त्यांची मानसिकता ती आहे, पण त्यांना पाठिंबा देणारे हे तथाकथित जे काही पुरोगामी आहेत ते पण तयार नाहीत. ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आता सध्या ट्रिपल तलाकला जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि आता ज्या महिला मोकळेपणानं समोर येऊन आता टी व्हीवरती आणि इतर ठिकाणी बोलत आहेत, तेव्हा असं लक्षात येतं की तुम्ही आधी काय पद्धतीचा त्यांच्यावरती अत्याचार केलेला होता. आता ही जेव्हा ह्याचं समर्थन करणारी जी महिला समोर आलेली आहे, AIMIMची ती प्रवक्ता होती, आणि जेव्हा तिच्यावरतीच बाकीच्यांनी सांगितलं की ती स्वतः कराटे प्लेयर आहे आणि त्या खेळामध्ये तू कुठले गणवेश घालत होती आधी ते तुला चालतं, तेव्हा तिचं वाक्य असं होतं की तेव्हा मला माहीत नव्हतं, पण अल्लाने मला आता आदेश दिलेला आहे म्हणून मी आता हिजाब घालते आहे. ही जी सगळी मानसिकता आहे, ही जी सगळी प्रतिगामी मानसिकता आपण ज्याला म्हणतो, बुरसटलेली मानसिकता म्हणतो, आणि प्रत्येक वेळी कुणालाही धर्माचं काय पालन करायचं आहे त्याच्या घरामध्ये, त्याच्या वैयक्तिक जागेमध्ये त्यांनी करावं, त्याच्यामध्ये कोणीही चर्चा करायचं काही कारण नाही. पण सार्वजनिक ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुमचा इतरांशी संपर्क येणार आहे त्या संस्थेचे जे काही नियम असतील, जे काही तुमच्या घटनेने सांगितलेल्या गोष्टी असतील, असंख्य गोष्टी तुम्हाला त्या आपणहून पाळाव्या लागतात. आणि जर नाही पाळल्या तर तुम्ही त्याच्यापासून बेदखल होता किंवा बाजूला होता. म्हणजे एका त्या पुण्याच्या खोचेबाईंनी तिच्या घरामध्ये कोण स्वयंपाकीन बाई असावी, कुठल्या जातीची असावी, त्याच्याबद्दल इतका मोठा गदारोळ केला आणि सगळ्यांनी आव असा आणला होता की काय मोठे हे धार्मिक कट्टर आणि ब्राह्मणी मानसिकता आहे. आणि इथे वैयक्तिक काही नाही आहे. प्रत्यक्ष ज्या मुलीनं हा हिजाब घातला, तिचे जे नाव आता समोर येते व्हिडिओमधली ती मुलगी आहे, तिच्या घरात ती काय करते कोणी नाही बघितलं. त्या म्हणजे त्या संपूर्ण कर्नाटकामध्ये कशा पद्धतीनं स्त्रिया वावरत आहेत बुरखा घालून, त्याच्याबद्दल कोणी काही म्हटलेलं नाही आहे. त्या प्रत्यक्ष शैक्षणिक संकुलामध्ये तुम्ही कसं पद्धतीचे तुमचं पेहराव असावा ह्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे आणि आता ते न्यायालयामध्ये तो विषय आता प्रलंबित आहे. या निमित्तानं जो पुरोगामी बुरखा फाटला
त्याच्यावरची ही उसंत वाणी. हिजाबच्या आड लपतो जिहाद, कट्टरता नाद कानी येई. कुराणात नाही कुठेच दाखला, धर्मांध आखला विवसारा. बाई म्हणजे का भोगदासी फक्त, तिच्यासाठी सक्त परंपरा. हिंदू स्त्री मुक्तीची ज्यांच्या ओठी शिळ, त्यांची दात खिळ बसली का. कट्टर म्हणती पहिले हिजाब, नंतर किताब दुय्यमते. तंत्रज्ञानासंगे काळ जाई पुढे, जुन्यात का आडे मनोवृत्ती. आधुनिकतेशी इस्लामी जिहाद, स्वतःशीच वाद कांत म्हणे, स्वतःशीच वाद कांत म्हणे. इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे, ही सगळ्यात मोठी स्वतः इस्लामच्या समोरचीच समस्या आहे. आधुनिक जगामध्ये पैशाला व्याज घेतलं जातं, हे इस्लामला मंजूर नाही. आधुनिक जगामध्ये ज्या प्रतिमा आपण म्हणतो त्या ज्या असतात, समोर फोटो येतो, टी व्हीवर तुम्ही दिसता, पुतळे उभे राहता किंवा असंख्य ठिकाणी पुतळे सोडा, ते इस्लामला मंजूर नाही. दारू इस्लामला मंजूर नाही. असंख्य गोष्टी आहेत. मग त्याच्यातले जे सोयीस्कर बाब आहेत तेवढे हे फक्त बोलतात, किंवा इस्लामला शरियाप्रमाणे तुम्हाला कायदे चालतात, पण प्रत्यक्ष त्या त्या देशाचे वेगळे कायदे आहेत, ते जर चालणार नसतील तर हे तुम्ही नवीन काळाशी, नवीन तंत्रज्ञानाशी, आधुनिकतेशी जुळवून कसे घेणार आहात, ह्या अडचणीचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर द्यायला ज्या पद्धतीनं कट्टरपंथी इस्लामचे समर्थक तयार नाहीत, ते एक वेळ आपण समजू शकतो त्याची मानसिकता म्हणून, पण त्यांना पाठिंबा देणारे पुरोगामी लिब्रांडो तयार नाही आहेत, ही त्यांच्यासाठी शोकांतिका आहे, बाकीच्यांसाठी नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.